शिवशाही बसमधील हा धक्कादायक प्रकार घडलाय। स्वारगेट बस स्थानकामध्ये आता सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या बसमधील बलात्कारानंतर सुरक्षेसाठी आता पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। पुणे शहरामधील मध्यवर्ती असलेल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाला आता खडबडून जाग आलेली आहे। पोलीस प्रशासनाकडून स्वारगेट बस स्थानक परिसरात पोलीस गस्त वाढवण्यात आलेली आहे। सकाळी 5:45च्या सुमारास स्वारगेट बस स्थानकामधल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडली आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। स्वारगेट बस स्थानकातून दररोज हजारो प्रवासी खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रवास करत असतात। सध्या आपण स्वारगेट बस स्थानकावरती आहोत। रात्रीचे 2 वाजलेले आहेत। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकताय जे पोलिसांची गाडी आहे ही सध्या पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या संध्याकाळी मुक्कामी गाड्या असतात त्या या स्वारगेट बस स्थानकामध्ये लावण्यात आलेल्या आहेत। आपण पाहू शकता की बऱ्याचशा गाड्या या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या आहेत। उद्या सकाळी ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस ह्या गाड्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जात असतात। खरं तर परवा जो झालेला 26 वर्षीय तरुणीवर जो बलात्काराचा धक्कादायक प्रकार झाला आणि त्याच्यामुळे आता पोलीस प्रशासनाला अगदी खडबडून जाग आलेली पाहायला आपल्याला मिळते। ज्या बसमध्ये बलात्कार झाला त्या बसच्या सुरक्षेसाठी सुद्धा पोलीस सध्या ठाण मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर ती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्याच्यामुळे सध्या पोलिसांची सुद्धा पेट्रोलिंगच्या गाड्या सध्या या बस स्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच सध्या इथली आगार व्यवस्था असेल किंवा पोलीस सुरक्षा असेल सध्या अलर्ट मोडवरती आलेले आहे आणि इथल्या सुरक्षतेचा प्रश्न सध्या ऐरणीवरती आल्याच्या नंतर पोलिसांना मोठी जाग आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या आपण पाहू शकताय की पोलीस या ठिकाणी पेट्रोलिंग करत आहे आणि इथल्या सुरक्षतेचा आढावा ते घेत आहे। सध्या आपण पाठीमागे माझ्या पाहू शकताय की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पोलीस सध्या या ठिकाणी पाहणी करत आहेत, तिथली चौकशी करत आहेत। खरं तर ज्यावेळेस हा मोठा धक्कादायक प्रकार उघडीस आला आणि त्यावेळेस कुठेतरी आता पोलीस प्रशासन जागं झाले असं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जो पुण्यामधला जो बलात्काराचा प्रकार झालेला आहे याच्यामुळे अनेक संघटना असतील किंवा राजकीय पक्ष असतील यांच्याकडून मोठ्या संतप्त अशा प्रतिक्रिया किंवा मोठं आंदोलन बस स्थानकावरती छेडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल रायपुरे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी।